विदर्भ स्पेशल गट्टा वडीची भाजी. चला मग करूया रेसिपीला सुरुवात. मग 1 वाटी बेसन, तिखट, 1 चम्मच कांदा मसाला, 1 चम्मच गोडा मसाला, धना पावडर, थोडीशी हळद, ओवा, कस्तुरी मेथी, चिमूटभर खाण्याचा सोडा. सोडा घातल्यानं वडीला खूप छान टेक्स्चर येतो. अर्धा चम्मच मीठ. मीठ आपण भाजीत पण घालणार आहे म्हणून थोडंसंच घातलेलं आहे आता. आणि त्यात थोडंसं तेल टाकू आणि हाताने छानपैकी याला सोडून घेऊ. यात थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करू. थोडं थोडं पाणी टाकूनच याचा गोळा तयार. बघू शकता तुम्ही, छान मस्त याचा गोळा तयार झाला. याचे आपण 2 पार्ट करू. याला आता बॉईल करायला ठेवू आपण. गॅस करू आपण चालू. यावर ठेवू एक कढई. यात टाकून 1 ग्लास पाणी. हे जे रोल केले होते आपण याला बॉईल करायला ठेवू. 10 मिनिटांमध्ये हे बॉईल होतात. हे बॉईल होईपर्यंत आपण याचा ग्रेव्हीचा मसाला तयार करू. ग्रेव्हीला लागणारं साहित्य: 2 मोठे कांदे घेतले, 1 टमॅटो घेतला, थोडी कोथिंबीर घेतली, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 1 अर्धा इंच आलं घेतलं. याचं आपल्याला पेस्ट करायचं आहे. चला मग करूया पेस्ट तयार. मिक्सिंग बाउलमध्ये कांदा, टमॅटो, आलं लसूण आणि कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या याची पेस्ट करून घेऊ आपण. मी कच्चीच करते पेस्ट. तुम्हाला जर भाजून पण करायची असते तुम्ही करू शकता, पण यात कच्चीच पेस्ट छान लागते. बघू शकता किती छान बबल्स आलेले आहेत त्याला. आपलं वाटण पण तयार आहे. बघू शकता छान मस्त. चला मग आता आपण याची भाजी करायला लागू. गॅसवर ठेवायचं. कढई छान तापली आहे. आता यात टाकू आपण तेल. तेलाला छान गरम होऊ दे. फ्लेवरसाठी खडे मसाले टाकून 1 वेलची, 2 काळे मिरे, 2 तेजपान आणि 2 लवंग टाकलेत. यात टाकून आता आपण वाटण. याला 2 मिनटं आपण छान वाफेवरती शिजू. चला मग आपण आपलं वाटण बघू. बघा छान वाटण झालं आहे.
यात आपण मसाले ॲड करू आता. आपण आधी वड्यांमध्ये पण मसाले ॲड केले होते, तर आता आपण गरजेनुसारच आपण यात मसाले टाकू. तुम्हाला जसे आवडतील तसे. कांदा मसाला, मिरची पावडर, गोळा मसाला, धना पावडर, चिमूटभर हळद, कस्तुरी मेथी. छान याला आता ढवळून घेऊ आपण. मसाले छान तेलामध्ये परतेपर्यंत आपण वड्या पाडून घेऊ. बघू शकता छान मस्त वड्यांना पण टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला जशा वड्या आवडतील लहान मोठ्या त्यानुसार तुम्ही वड्या कट करू शकता. चला आता आपण बघून आपलं मसाला कसं छान झालं. छान मस्त तेल सुटलं आहे मसाल्याला पण बघू शकता. छान मस्त तर्री आलेली आहे. आता यात ॲड करून आपण वड्या. यात गरजेनुसार आपण पाणी ॲड करू. मी यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकतो. तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही त्यात तसं ॲड करू शकता. मला तर ग्रेव्हीचीच आवडती, पण तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं ठेवू शकता. तर 5 मिनटं आपण याला वाफ काढून घेऊ. 5 मिनटं होऊन गेलेले. आपण आता चेक करू. बघा किती छान दिसते. मस्त बबल्स आलेले आहेत. तर्री पण छान आलेली आहे. एकदम झणझणीत भाजी झाली. यात थोडंसं आता आपण 1 चम्मच मीठ ॲड करू, कारण की आपण आधी पण मीठ यात ॲड केलेलं आहे. तर त्यानुसार थोडंसं अर्धा चम्मच तरी मीठ लागेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. छान मस्त वरून आपण कोथिंबीर टाकून गार्निशिंगला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. तोपर्यंत बाय.